नमस्कार मंडळी, प्रभास रेसिपीजमध्ये मी प्रभा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी। याकरता अगदी साधी सोपी ही भाजी आहे। याकरता आपण घ्यायचं सर्वात आधी थोडासा लसूण घेतोय आपण। इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यामध्ये थोडासा लसूण आणि मिरची, लसूण मिरची आपण घातल्यानंतर लगेच आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आपण आणि हा व्यवस्थित सॉटे करून घेऊया आपण। व्यवस्थित सॉटे करून घेऊया आपण। हा कांदा व्यवस्थित सॉटे झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया सुरुवातीला, नंतर टेस्ट बघून आपण घालणार आहोत। अगदी थोडंसं मीठ घालूया, हे पण मिक्स करूया आपण व्यवस्थित। आणि लगेच शेवग्याची पानं अजिबात त्याची देठं घ्यायची नाहीत, अगदी छोटी। मी अगदी छोटी छोटी पानं याची काढलेली आहेत, ही आपण घालणार आहोत यामध्ये। लगेच सर्व पानं आपण घालून घेतोय। सर्व पानं आपण यामध्ये ॲड केलेली आहेत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोजून जेमतेम 5 मिनिटात आपली ही भाजी तयार होते, कारण हा पाला शिजायला फार वेळ लागत नाही। खूप जून पाला घेऊ नका, शक्यतो मध्यम कवळा पाला घ्या। थोडंसं सेट होऊ दे ही भाजी आणि मग आपण व्यवस्थित सॉटे करून घेऊया। मिठाचा अंदाज आपण घ्यायचा आहे नंतर। या भाजीमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे भाजी किमान वर्षातून एकदा तरी किमान खावी। हे व्यवस्थित सॉटे करून घेते आता मी। भाजी मी चवीला कशी झाली आहे हे बघून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ अगदी ॲड केलेलं आहे। तुम्ही पण चव बघूनच मीठ ॲड। यामध्ये आता आपण थोडंसं खोबरं घालून घेऊया आणि हे व्यवस्थित सगळं परतवून घेऊया पुन्हा। झाकण ठेवून घेतलेलं आहे मी। एक साधारण 2 मिनिटात ही भाजी आपण सर्व करूया। मंडळी, रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा। लाईक शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहता येतील। धन्यवाद।